सामाजिकदृष्ट्या पिछलेला होता। त्यांनी जो समाज अत्यंत हलाखीचं जीवन जगत होतं, कारण अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 ला सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला आणि अक्षरशः ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला तर तुम्हाला सांगतो, फकीरा नावाची कादंबरी वाचा। त्या फकीरा नावाच्या कादंबरीमध्ये त्यांनी एवढं त्यांचं की ज्यावेळेस ते मूल ज्यावेळेस जन्माला येते ते गुळाचे ते हे देतात मुली म्हणून होते, तर त्यांच्याकडे पैसे सुद्धा नव्हते आणि फकीरा म्हणून त्यांचे मामा होते। तर त्यांचे मामा सकाळीच आले धावत आणि बोलले अण्णाभाऊच्या वडिलांना की घरी हो काय झालं, आणि त्यांनी विचारलं की माझी बहीण कुठं आहे। तर त्यावेळेस अरे ते बोलले की अरे तुझ्या बहिणीने गोडस मुलाला जन्म दिला, पण काय करू, त्याला ते गुळाची गुढी पाजायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत। तर त्यावेळेस फकीरा यांनी आपल्या इंग्रजांचा खजिना लुटला होता आणि खजिना लुटून ते आले होते। ते बोलले काही काळजी नका, घरात गेले आणि त्यांनी त्या बहिणीच्या वाट्यामध्ये पैसे टाकले आणि याला ते गुळाची गुटबा, आणि हा खरोखर क्रांतिकारी होणार आहे। तर तुम्हाला सांगतो, खरोखर अण्णाभाऊ साठे क्रांतिकारी झाली, विचारांची मशाल झाली, साहित्याची मशाल झाली। जर अण्णाभाऊ साठेंनी प्रथम शिवाजी महाराजांचा जर पोळा गायला असेल तर रशियामध्ये गायलेला आहे, तर प्रथम शिवाजी महाराज पोळा गायणारे अण्णाभाऊ साठे प्रथम साहित्यकार, प्रथम लोकशाहीर होते। आणि म्हणून 1961 साली अण्णाभाऊ साठेला ज्यावेळेस रशियामध्ये निमंत्रण दिलं, त्यावेळेस रशियातले लोक एवढे मंत्रमुग्ध झाले होते की अण्णाभाऊ साठे कोण, त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा पोळा गायलेला अण्णाभाऊ साठे 1961 सालीला रशियामध्ये गेले तर पूर्ण गराळा त्यांचं एवढं भव्य दिव्य स्वागत झालं होतं की विचारू नका। आणि लोकांना त्यांना प्रश्न विचारले की शिवाजी महाराज कोण, अण्णाभाऊ साठेंनी पोळा लिहिला होता, पण अण्णाभाऊ साठेचा शिवाजी महाराजांवर अभ्यास कमी होता आणि मग त्यांनी असे उडीमान मकबरे किंवा वगैरे यांचे नाव सांगितले। तर आजही तुम्हाला सांगतो, अण्णाभाऊ साठेची एक मागासवर्गीय समाजात जन्माला आला म्हणून या वरिष्ठ लोकांनी अण्णाभाऊ साठेची दखल घेतली नाही, हे एक शोकांतिका आहे। आणि म्हणून भारत सरकारने त्यांना अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्यावा, कारण खरोखर तो माणूस आपल्या देशाचा रत्न होता। एवढंच मी बोलून त्यांना वंदन करतो। जय भारत, जय भीम, जय